श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या गुरुवारी आलेली आहे माघी जयंती, म्हणजेच माघी गणेश जयंती. या दिवशी आपण व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आपल्या मुलांसाठी गणपतीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळं मुलांचे प्रत्येक संकट विघ्न नष्ट होईल, प्रत्येक कामात क्षेत्रात त्यांना भरभरून यश मिळेल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तर येत्या 22 तारखेला गुरुवारी आली आहे माघी गणेश जयंती. ही जी चतुर्थी आहे तर ती तिलकुंद चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर बघा, गणेश जयंती ही माघ महिन्यातील चतुर्थीला साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस साजरा केला जातो. ही जयंती माघ महिन्यात आल्यामुळं हिला माघी गणेश जयंती असं म्हणतात. यंदा 2026मध्ये ही 22 जानेवारीला गुरुवारी आली आहे. या दिवशी आपण जर मनोभावे गणपतीचं पूजन केलं तर आपल्या समस्या या दूर होत असतात. आपल्या जीवनात एक प्रकारची सकारात्मकता येत असते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला व्रत केल्यानं त्याचं शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आपली सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असते. गणपती बाप्पा हे स्वतः एक विघ्नहर्ता आहेत. ते ज्ञानाचे बुद्धीचे देवता मानले जातात. या दिवशी जर आपण गणपती बाप्पांचं व्रत केलं तर आपल्याला रिद्धी आणि सिद्धी यांचा सुद्धा आशीर्वाद हा जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो. ते आपल्यावरती येणारं प्रत्येक विघ्न दूर करतात. कोणतंही बघा शुभकार्य आपण करत असू द्या तर ते त्यांच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं. त्यासोबतच बघा, या दिवशी आपण जर त्यांची मनोभावे सेवा उपासना केली तर ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, संकट नाहीशी व्हावीत, यासाठी आपल्याला या दिवशी अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. आणि हाच उपाय आपण कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या दिवशी आईनं व्रत नाही केलं तरी पण चालणार आहे, पण हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न नष्ट होतील. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान केल्यानंतरनं आपल्याला आपली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला स्वच्छ पाण्यानं किंवा पंचामृतानं अभिषेक करायचा आहे. जास्वंदीचं लाल फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा, आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा आपण वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, तुम्ही नोकरी करत असाल किंवा काही कामानिमित्त तुम्ही बाहेर जाणार असाल तर अशा वेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी जरी हा उपाय केला तरीही चालेल. आणि जर तुम्ही घरीच असाल तर या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. अगदी सकाळीसुद्धा हा उपाय करू शकता. फक्त आपली मुलं जी आहेत तर ती यावेळी घरी असायला हवीत. आपल्या मुलांसमोर बसवूनच बघा, आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे. त्यामुळं बघा, मुलं जर शाळेतून घरी आली तर 4 नंतरनं सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. फक्त उपाय करण्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. ज्या मुलासाठी किंवा मुलीसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्यांना आपल्यासमोर बसवायचं आहे. आसन घेऊन बसवा, एका पाटावरती बसवा. त्यानंतरनं बघा, उपाय करण्यासाठी आपण फुलासहित असणाऱ्या ज्या लवंगा आहेत तर त्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला 2 लवंगा लागणार आहेत. आता बघा, बसलेल्या मुलाच्या हातामध्ये आपल्याला उजव्या हातामध्ये या ज्या लवंगा आहेत तर त्या द्यायच्या आहेत. 3 वेळेस गणपती अथर्वशीर्षम म्हणायचं आहे. 3 वेळेस गणपती अथर्वशीर्षम म्हणून झाल्यानंतरनं बघा, शेवटी त्याची फलश्रुती म्हणायची आहे किंवा श्रवण करायचं आहे. यानंतरनं ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
आणि या लवंगा गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायच्या आहेत. दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची प्रगती होऊ द्यात, माझ्या मुलांवरती येणारं प्रत्येक विघ्न संकट दूर होऊ द्यात, त्याच्या कामामध्ये त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू द्या, भरभराटी होऊ द्या, असं म्हणत आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. तर बघा, यानंतरनं काय करायचं आहे, आपल्या 2 ते 3 तासानंतरनं आपल्याला या जे लवंग आहेत तर त्या आपल्या मुलांना खायला द्यायचे आहेत. जर बघा अगदी मुलं लहान असतील आणि त्यांना हे गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर अशा वेळी आईनं किंवा वडिलांनी हे जे आहेत गणपती अथर्वशीर्षम तर ते म्हणायचं आहे. आणि मुलं जर मोठी असतील तर मुलांना स्वतः ही सेवा करायला लावायची आहे. आता बघा, लहान मुलं असतील तर लवंगा ज्या आहेत तर त्या खाणार नाहीत. तर अशा वेळी तुम्ही एखादा पदार्थ बनवून त्याच्यामध्ये या लवंगा टाकून मुलांना या गोड पदार्थामध्ये खाऊ घालू शकता. तर बघा, हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांच्या कल्याणासाठी किंवा मुलांची प्रगती व्हावी यासाठी करायचा आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्याला कोणत्याच कामामध्ये अडथळे येऊ नयेत, त्याचं कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पडावं. तर यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो या माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तर ही जी सेवा आहे तर ती या दिवशी करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. कारण की हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. कारण की या मागे गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी बघा पृथ्वीवरती गणेश तत्त्व जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असतं. आणि अशा सात्विक लहरींमध्ये आपण जर आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. मुलांचे प्रत्येक विघ्न संकट नष्ट होत असतात, मुलांची प्रगती होत असते. तर असा हा एक उपाय प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी या मागे गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 22 तारखेला 22 जानेवारीला नक्की करायचं आहे. याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत तर ते पाहत राहा. कारण की मी प्रत्येक तिथीला प्रत्येक जो उपाय आहे तर तो कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती देत असते. आणि तुम्ही हा जर व्हिडिओ कुठे स्किप केला तर त्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की पाहत जा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा.